शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी यांना देखील मी आमंत्रित तुषार पाटील मी आपणास विनंती करतो. या स्पर्धेचं उद्घाटन 28 तारखेला वेगळाल क्रीडा मंडळ यांचं संयुक्त विद्यमाने 69वी ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अतिशय नाविन्यपूर्ण कामगिरी केली त्याचा मानकरी ONGC या कंपनीमध्ये सर्व्हिस असणारे राष्ट्रीय खेळाडू आपल्या कबड्डी कार्यकर्त्याचे कार्यकर्ता या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच प्रमोद जोशी मुंबई उपनगर, पंच जितेश शिरवाडकर मुंबई, राष्ट्रीय खेळाडू संजय वडाळ एक अष्टपैलू खेळाडू ONGCचा एक खेळाडू ज्याने महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना आपल्या महाराष्ट्राला एक मोठं यश मिळवून दिलंय असा संजय वडाळ शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी यांना देखील मी आमंत्रित करतो. त्यामुळे आपण व्यासपीठावर स्थान ग्रहण करावं. काही वेळातच अर्जुन पुरस्काराचे तुषार पाटील यांना मी विनंती करतोय. एक महत्वपूर्ण सत्कार शंकर म्हात्रे समाजसेवक कालवे यांचा सन्मान. तुषार पाटील मी आपणास विनंती करतो. पिंक पॅन्थर आणि पुणेरी पैठणचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने अतिशय फिरोज पठाण तुषार पाटील त्यांचा सन्मान करतील. फिरोजभाई पठाण यांचा सन्मान. जोशी कपिलजी पाटील साहेब आज व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत.
वतीने श्री गणेशजी नाईक साहेबांचं हार्दिक स्वागत करतो आणि क्रीडा रसिकांना सुद्धा विनंती करतो, टाळ्यांचा कडकडाट करूया आणि गणेशजी नाईक साहेबांचं आपण स्वागत करूया. या स्पर्धेचं उद्घाटन 28 तारखेला केंद्रीय मंत्री आदरणीय श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते झालं होतं आणि आज स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी श्री कपिलजी पाटील साहेब केंद्रीय मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जयंतरावजी पाटील, श्री छत्रपती पाटीलजी, श्री हरिश्चंद्रजी पाटील साहेब, त्याचबरोबर श्री श्रीधर पाटील आणि भरतशेठ पाटील यांना विनंती करतो, आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेबांचा आपण स्मृतिचिन्ह विधान परिषद महाराष्ट्र राज्य आमदार कोकण शिक्षक मतदार संघ यांची उपस्थिती प्राप्त झालेली आहे, त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो. श्री कपिलजी पाटील सरांचं इथे सन्मान होतोय. श्री पुंडलिकजी बोकरे, श्री विनोद मुकादम, श्री संजय पाटील, श्री लडक्या पाटील, श्री श्रीधर पाटील आणि श्री भरत पाटील, श्री योगेश पाटील पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन संघटन समितीच्या वतीने मी श्री बाळाराम पाटील साहेब आपले मनपूर्वक स्वागत करतो. सदस्य महाराष्ट्र विधान परिषद महाराष्ट्र राज्य आमदार कोकण शिक्षण मतदार संघ, माननीय महेंद्र नाथा पाटीलजी, सभापती पंचायत समिती भिवंडी यांच्या शुभ हस्ते श्री जयंत पाटील, छत्रपती पाटीलजी, हरिश्चंद्र पाटीलजी, पुंडलिक बोकरेजी, विनोद मुकादमजी, संजय पाटील, लडक्या पाटीलजी, श्रीधर पाटीलजी, भरत पाटीलजी यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय कपिलजी पाटील साहेब, श्री बाळारामजी पाटील साहेब आपल्या उपस्थितीबद्दल कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यजमान यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी युवा प्रतिष्ठान व वेदाल क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 1970वी करंडक पुरुष व पार्वतीबाई तांडव चषक महिला गट राज्यात 22 या प्रसंगी उपस्थित केंद्रीय मंत्री श्री कपिलजी पाटील, माननीय आमदार बाळारामजी पाटील, माजी आमदार योगेशजी पाटील, श्री योगेशजी तले, कबड्डीचे खेळाडू. भिवंडी तालुका हा तसा कुस्ती करता आणि कबड्डी करता ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याला आपण सेंटर पॉईंट म्हणू अशा प्रकारचा तालुका. या तालुक्यातून तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर शिस्तीनं खेळ पार पडला जातो. हे वैशिष्ट्य ठाणे जिल्ह्याचं आहे, हे वैशिष्ट्य महाराष्ट्राचं आहे आणि हे हा लौकिक कायम टिकावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या सर्वच घटकांनी ही स्पर्धा आयोजित करून यशस्वी होण्याकरता ज्यांचे प्रयत्न कामी लागले त्या सर्वांनाच धन्यवाद देतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झरडीच्या कार्यकर्त्या माजी सरपंच मानकोळी कल्पनाताई भोई आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. शिक्षण मतदारसंघ विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार
बाळाराम पाटील सर यांना माझी विनंती राहणार आहे, ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अतिशय नाविन्यपूर्ण कामगिरी केली. शिवछत्रपती पुरस्कार आणि अर्जुन पुरस्काराचा मानकरी एअर इंडियाचे एक वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्राचं संघाचं ज्यांनी नेतृत्व केलंय, पुणे जिल्ह्याचं नेतृत्व केलंय, असे एक अष्टपैलू खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी आदरणीय राजू भाऊसाहेब यांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय बाळाराम पाटील आमदार महोदयांना विनंती करतो, राजू भाऊसाहेब सर यांचं देखील आपण या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं त्यांचं नेतृत्व होतं, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ केला. आमदार महोदय बाळाराम पाटील यांना माझी विनंती राहील, राजू भाऊसाहेब सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करा. सांगली जिल्हा आणि त्याचबरोबर गणेशंदा शेट्टी सांगली जिल्हा. या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी ONGC या कंपनीमध्ये सर्व्हिसला असणारे राष्ट्रीय खेळाडू, ज्याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, सांगली जिल्ह्याचं नेतृत्व केलं असा शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी संजय वडार यांचा सन्मान. उपसरपंच ग्रामपंचायत काल्ले भरतशेठ पाटील यांना मी विनंती करणार आहे. भरतशेठ पाटील या ठिकाणी आपल्या कबड्डी कार्यकर्ता रवी शिंदे यांचा देखील आपल्याला सन्मान करायचा आहे. रवी शिंदे आपण मुख्य स्टेजकडे यायचं तर आपल्या शुभ हस्ते संपन्न होतं. अरुण पाटील यांना विनंती करतोय. वसंतजी टावरे माजी सरपंच पूर्ण आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आपल्याला. वसंतजी टावरे यांचा सन्मान होतोय. माजी सरपंच पूर्ण गाव अरुण पाटील त्यांचा सन्मान करते. आदरणीय दयानंद भंडारी सर, एक महत्त्वपूर्ण सत्कार हे आपल्याला करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि ज्या मान्यवरांचा मी नावाचा उल्लेख करतोय ते प्रतिष्ठित आहेत, उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या शुभ हस्त होणे फार महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा युवा मोर्चा आणि सरपंच इटाडे जगन पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे आपल्याला. युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष मयूर जगदीश पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान दयानंद भंडारी करतील.
अश्लेषा तळे मॅडम, मी आपणास विनंती करतोय, ग्रामपंचायत सदस्य वळ प्रेसिदा भगीरथ पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचे आपल्याला. ठाणे, तिसरी लढाई गणेश शेख सोलापूर, भजन शिवाजी वाबळे अहमदनगर. सामनाधिकारी आपण क्रमांक क्रमांक 6 ताबा घ्यायचा आहे. ठाणे विरुद्ध धुळे, क्रीडांगण क्रमांक 4 वरील सामन्याचा काही मिनिटांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला एक तिसरा आणि अंतिम पुकार क्रमांक क्रमांक 4 ठाणे विरुद्ध धुळे पुरुष विभाग. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच प्रमोद जोशी मुंबई उपनगर, पंच जितेश शिरवाडकर मुंबई शहर आणि राऊत रायगड, गुन्हेलेखक संतोष जाधव सोलापूर. आणि आमच्या बहिणीचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही जे पाहिलंय, साखर पेरून मने जुळवण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि आयुष्यभर त्यांनी एकच वसा पेरला, तो म्हणजे माणूस जोडण्याचा. मी रेखाताई मुकादम यांना मी विनंती करतोय, आमच्या लाडाची बहीण जयमाला किशोर भोगी, जी डॉक्टर श्रीधर जयवंत पाटील आणि भरत पाटील यांची बहीण आहे आणि म्हणून आमचं नाव आम्ही तिला लाडाची बहीण आम्ही म्हणतो. मी रेखाताई मुकादम यांना विनंती करतो, जयमाला किशोर भोगी यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे.